पुढे बघूयात मोठी बातमी। सीआरपीएफचे अधिकारी शरद पवार यांच्या भेटीला गेलेले आहेत। शरद पवार यांच्या सुरक्षेत वाढ करण्याबाबत चर्चा सुरू करण्यात आलेली आहे। बेलाड पियर येथील पक्ष कार्यालयामध्ये ही बैठक आता सुरू झाली आहे। तर आपण बघतोय सीआरपीएफचे अधिकारी आता थेट शरद पवार यांची भेट घेणार आहे। शरद पवार यांची सुरक्षा वाढवली जाणार आहे आणि त्या संदर्भात आता या बैठकीमध्ये चर्चा सुरू आहे। अधिकची अपडेट आपण घेऊयात आमचे प्रतिनिधी रुपाली बडवे यांच्याकडून। रुपाली, नेमकी काय ही भेट घेतली जाते, काय चर्चा होणार आहे, सविस्तर माहिती। राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवारचे प्रमुख शरद पवार यांच्या सुरक्षेमध्ये वाढ करण्यासंदर्भात एक महत्त्वाची बैठक सध्या पक्ष कार्यालयामध्ये चालू आहे। सेंट्रलची रिझर्व्ह फोर्स जी आहे त्यांच्याकडून ही सुरक्षा शरद पवार यांना वाढवण्यासंदर्भातली ही भेट असल्याचं कळतं आहे। आता जी केंद्राची सुरक्षा आहे ती शरद पवार घेतात की नाही घेत याबाबत खरं तर आता निर्णय काय होतो हे पाहणं अतिशय महत्त्वाचं आहे। मात्र सध्या एकूणच राज्यामध्ये विधानसभेच्या निवडणुका लागणार आहेत, राज्यामध्ये अनेक घडामोडी घडत आहेत। अशा परिस्थितीमध्ये शरद पवार यांच्या सुरक्षेमध्ये वाढ करण्यासंदर्भात केंद्रातून आता हालचाली सुरू झाल्या आहेत आणि त्याच्यामुळे नेमकी ही वाढ का केली जात आहे हे जरी अद्याप कळू शकलं नसलं तरी सुद्धा शरद पवार यांच्या सुरक्षेमध्ये वाढ केल्या जाण्यासंदर्भात सध्या काही अधिकारी जे आहेत ते शरद पवार यांना भेटण्यासाठी आलेले आहेत। सध्या बेलाड पियर येथील शरद पवार यांच्या कार्यालयामध्ये ही भेट चालू आहे। त्यांच्या सुरक्षेबाबत चर्चा खरं तर या भेटीमध्ये होताना पाहायला मिळतात। आता ह्या भेटीनंतर शरद पवार नेमकं काय बोलतात हे पाहणं अतिशय महत्त्वाचं आहे। मात्र सध्या राज्यामध्ये अनेक घडामोडी घडत आहेत आणि याच अनुषंगाने शरद पवार यांच्या सुरक्षेमध्ये वाढ करण्यासंदर्भात केंद्राच्या ठिकाणी काही हालचाली घडत आहेत का हे पाहणं अतिशय महत्त्वाचं आहे। निश्चितच धन्यवाद रुपाली दिलेल्या सर्व माहितीसाठी।